तर बघा शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईचे पैसे हे भरपूरशा शेतकऱ्यांना आले नाही, परंतु 2025 मध्ये हे पैसे खरोखर शेतकऱ्यांना येणार का? कारण की भरपूरशा शेतकऱ्यांचे हे नुकसान झालेले होते, परंतु शेतकऱ्यांनी फॉर्म भरला आणि त्यांना नुकसान भरपाईचे 1 रुपया सुद्धा आलेला नाही। तर कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाही, परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगितली जाणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राज। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांसंबंधित एक अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला आज सांगणार आहे, कारण की नुकसान भरपाईच्या संदर्भात हे आजची अपडेट असणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा मित्रांनो, अकोलामध्ये पीएम फसल बीमा योजना का मुआवजा कई महीनों से अटका, किसानों ने शुरू किया धरना प्रदर्शन। मित्रांनो, अकोल्यामध्ये हे जे नुकसान भरपाईचा विमा होता तो काही भरपूरशा दिवसापासून अटकलेला होता, परंतु अकोला में क्रांतिकारी शेतकरी संगठन ने जिला कृषि अधीक्षक कार्यालय में धरना प्रदर्शन शुरू किया था। संगठन के जिलाध्यक्ष चंद्रशेखर गौली ने नेतृत्व में बड़ी संख्या में किसान धरना दे रहे हैं। पिछले कई घंटों से किसान कार्यालय में बैठे हैं। किसानों का कहना है कि जब तक बीमा राशि जमा नहीं होती वे तब तक आंदोलन जारी रखेंगे। तर असं बघा शेतकरी मित्रांनो, किसान हे एक महत्त्वपूर्ण माणूस असते, शेतकरी असते, कारण की किसानवरच आपल्याला हे अन्नधान्य मिळत असते। परंतु किसानाचीच जर हे फसल उगली नाही तर त्यांचेच जर नुकसान झाले तर आपल्याला खायला मिळणार का? नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते कधी मिळणार मित्रांनो? तर त्या संदर्भात आज एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, अकोला में पंतप्रधान फसल बीमा योजना के तहत खरीफ और रबी 2023-24 की बीमा राशि तक किसानों के खातों में जमा की गई है, जिसके विरोध में क्रांतिकारी शेतकरी संगठन ने जिला कृषि अधीक्षक कार्यालय में धरना प्रदर्शन शुरू किया है। संगठन के जिलाध्यक्ष चंद्रशेखर गौली ने नेतृत्व में बड़ी संख्या में किसान धरना दे रहे हैं। पिछले कई घंटों से किसान कार्यालय में बैठे हैं। किसानों का कहना है कि जब तक बीमा राशि जमा नहीं होती वे तब तक आंदोलन जारी रखेंगे। बघू शकता मित्रांनो, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गौली जे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष आहे मित्रांनो। तर अकोला जिल्ह्यातली हे घटना आहे मित्रांनो, कारण की ज्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयामध्ये शेतकरी खूप संख्यामध्ये हे जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन बसलेले आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत हे बीमा राशी आमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। परंतु हे शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे मित्रांनो, कारण की शेतकऱ्यांचे भरपूरसे नुकसान झालेले आहे आणि सरकारने हे नुकसान भरपाई देखील केलेली नाही मित्रांनो, आणि शेतकऱ्यांच्या मालाला देखील भाव नसते राहत। परंतु नवीन अपडेट आलेली है, तर शेवटपर्यंत बघा मित्रांनो। 6 महीनों से लटका हुआ है मुआवजा। प्रधानमंत्री फसल बीमा योजना के तहत अकोला जिले के किसानों ने फसल नुकसान की शिकायत दर्ज की हुई थी। बीमा कंपनियों ने सर्वे भी किया, लेकिन अब तक नुकसान भरपाई की राशि किसानों के खातों में जमा नहीं की गई। बघू शकता मित्रांनो, बीमा कंपन्या ज्या असणार आहे त्या कास्तकाराच्या घरी आल्या, शेतकऱ्याच्या घरी आल्या, त्यांनी सर्वे देखील केला की खरोखर शेतकऱ्याचे नुकसान भरपाई झाली का, परंतु अजूनही त्यांना मुआवजा मिळालेला नाही मित्रांनो। नियम के अनुसार 15 दिनों में मुआवजा मिलना चाहिए था, लेकिन यह 6 महीने बीत चुके हैं। बीमा कंपनियों की देरी से किसान आर्थिक संकट में फंसे गए हैं। बार बार मांग के बावजूद कोई ठोस निर्णय नहीं लिया गया, जिसके किसानों में नाराजगी झाली आहे। किसानाला हे 15 दिवसाच्या आतच पैसे मिळत असतो मित्रांनो, परंतु हे सर्वे झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। किसानों की मांग तुरंत जमा हो रही है बीमा राशि। आंदोलन या किसानांनी केला आहे मित्रांनो। आंदोलनकारी किसानों ने सरकार और बीमा कंपनियों से तत्काल फसल बीमा मुआवजा जारी करने की मांग की है। संगठन ने कहा कि आंदोलन के तहत जल्दी पैसे नहीं मिले तो हम आंदोलन जारी रखेंगे मित्रांनो, अशा प्रकारे किसानांनी सांगितलेलं आहे। हम तक संघर्ष करेंगे जब तक किसानों को उनका हक नहीं मिलता। प्रशासन को तुरंत कार्रवाई करनी चाहिए। चंद्रशेखर गौली जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संगठन अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष आहे मित्रांनो। अकोला जिल्ह्यामधली हे घटना असणार आहे। बघू शकता, अजित पवार ने पेश किया आर्थिक सर्वेक्षण। वही शुक्रवार को महाराष्ट्र सरकार ने विधानसभा में बजट पूर्व आर्थिक सर्वेक्षण पेश किया। न्यूज एजेंसी पीटीआई के मुताबिक इसमें कहा गया है कि 2024-25 के अग्रिम अनुमानों के अनुसार महाराष्ट्र की अर्थव्यवस्था 7.3% की दर से बढ़ती की उम्मीद है। सर्वेक्षण रिपोर्ट के अनुसार अनुमानित वृद्धि देश की अर्थव्यवस्था से ज़्यादा है, जिसके चालू वित्त वर्ष में 6.5% बढ़ने की उम्मीद है। आर्थिक सर्वेक्षण को उप मुख्यमंत्री अजित पवार ने पेश किया।
बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे इथे अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। व राज्य के वित्त मंत्री भी है। सर्वेक्षण में कहा गया है कि वित्त वर्ष 2024-25 में खेती और इसके जुड़ी गतिविधियों, उद्योग और सेवा क्षेत्रों में रकम 8.7%, 4.9% और 7.8% की दर से वृद्धि होने की उम्मीद है। सर्वेक्षण में कहा गया है कि मौजूदा कीमतों पर 2023-24 के लिए नाम मात्रा बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे। DSTDP या सकल राज्य घरेलू उत्पादन 2022-23 में बघू शकता मित्रांनो, इथे 543 करोड म्हणजे इतकं नुकसान झालेलं आहे मित्रांनो, इतकं रुपये त्यांना लागणार होते मित्रांनो। इथे सांगितलेलं आहे, इथं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो, वित्त मंत्री तर करोड़ों की तुलना में 40 करोड़ 55 लाख 800 संशोधित अनुमानों के अनुसार 2024-25 के लिए 5,818 करोड़ रुपए है। यह DST की कुल आर्थिक उत्पादन की दर्शता है। बघू शकता मित्रांनो, इतका बजेट या सरकारने सांगितलेला आहे। तुम्ही जर नुकसान भरपाईचे संदर्भात फॉर्म भरला असेल मित्रांनो, तर बघू शकता नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला आले नसेल तर हे अकोला जिल्ह्यामधली घटना असणार आहे मित्रांनो, तर तुम्हाला देखील पैसे येऊ शकतो। परंतु तुम्हाला देखील आतापर्यंत पैसे आले नसेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये जायचं, जिल्हा अध्यक्षाला तुम्हाला भेट द्यायची। जशी ह्या शेतकऱ्यांनी हे अकोला जिल्ह्यातली घटना असणार आहे, तर जिल्हा अध्यक्षाकडे जे चंद्रशेखर गवळी त्यांच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष होते मित्रांनो, त्यांनी भेट दिली। तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघता, तर तुम्हाला व्हिडिओला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपल्या व्हिडिओला बघता, आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्राला मैत्रिणीला नक्की शेअर करायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका मित्रांनो। आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, कारण की मित्रांनो, शेती संबंधित इतर योजनांसंबंधित तुम्हाला ह्या चॅनलवरती भरपूरशी माहिती पाहायला मिळत असतो। तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला येऊया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये।